तर राष्ट्रवादीच्या बैठकीत शिरूर, बारामती, सातारा, धाराशिवच्या जागेवर चर्चा झाली आहे। परभणी, नाशिक आणि रायगडच्या जागेवरही चर्चा पार पडली आहे। बारामतीत उमेदवार बदलला जाणार नाही हे बैठकीत स्पष्ट झालेलं आहे। अजित पवार गटाची आज पुण्यामध्ये बैठक होती आणि या गटातल्या बैठकीची इनसाइड बातमी तुम्ही TV9 मराठीवर बघताय। ज्या ज्या जागांवरती तिढा आहे त्या जागांच्या संदर्भात बैठकीत चर्चा झालेली आहे आणि आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय काय चर्चा झाली आहे बैठकीत, विशेषतः बारामतीच्या जागेसंदर्भात नेमकी काय चर्चा झाली आहे? मनर्षी अजित पवार गटाची बैठक नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या बैठकीमध्ये एकूण 6 जागा आणि 7वी जी जागा आहे ती अर्थात परभणी, या 7ही जागांवरती चर्चा झालेली आहे। आणि खास करून महादेव जानकर, ज्या काही चर्चा सुरू होत्या की बारामती लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर हे निवडणूक लढवतील, या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झालेली आहे। मात्र ही अफवा असल्याचं सुनील तटकरे यांनी या बैठकीमध्ये स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे महादेव जानकर हे बारामतीमधून निवडणूक लढवणार नाहीयेत आणि जो उमेदवार, संभाव्य उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येतंय, तेच नाव हे कायम राहणार आहे। आणि त्यामुळे ज्या चर्चा आहे त्या अफवा असल्याचं सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेल्या आहेत। एकूण 7 जागा या अजित पवार गटाला मिळतील अशा पद्धतीची चर्चा ही आत्ताच्या बैठकीमध्ये झालेली आहे। त्यासोबतच एकूण ज्या पद्धतीने प्रचार नेमका कसा करायचा आहे, कारण निवडणूक आयोगाने जे काही टप्पे आखलेले आहेत या टप्प्यानुसार अजित पवार गटातल्या आमदारांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे आमदार निवडणुकीच्या प्रचारात काम करतील ते दुसऱ्या टप्प्यामध्ये नंतर काम करणार आहेत। अशा पद्धतीचे टप्प्यांचं वाटप हे अजित पवार गटाकडून आजच्या या बैठकीत करण्यात आलेलं आहे। एकूण ज्या पद्धतीने ज्या 7 जागा आहेत त्यामध्ये शिरूर, बारामती, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड या 6 जागा आणि 7वी जी जागा आहे ती अर्थात परभणी, या 7व्या जागेवरती अद्यापही चर्चा सुरू आहे आणि येत्या 28 तारखेपर्यंत या चर्चा पूर्ण होतील आणि 28 तारखेपर्यंत महायुतीतलं जागा वाटप हे निश्चित केलं जाईल अशाही चर्चा आजच्या या बैठकीमध्ये पार पडलेल्या आहेत। आणि थोड्याच वेळात अजित पवार आता पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या संदर्भात माहिती देणार। आपण बघतोय की अजित पवार गटाच्या बैठकीतली ही इनसाइड बातमी समोर येते। बारामतीच्या जागेवर कोणताही बदल होणार नाही ही या बैठकीमधली महत्त्वाची बातमी।